मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मेन वेडिंगचा दिवस आहे. तर सकाळचे वाजलेत आता 6:30 आणि तिकडं कार्यक्रम चालू झाला आणि आम्ही लेट झालो. ॲक्च्युअलमध्ये जो टायमिंग सांगितला त्याच्यानंतर त्याने अपडेट दिला की 5:30ला हळद होणार आहे. आता सगळ्यांचं आवरलं तर पाहिजे ना, कारण की जो टायमिंग सांगितला गेला होता त्या टायमिंगच्या 1 तास आधीच त्यांनी आम्हाला तिथं बोलवलेलं आहे. मग सगळे आता घाईघाईत आवरून निघालेत आणि पाहू आता तिथं गेल्याशिवाय कळणार नाही नक्की काय चाललंय आणि काय नाही. असं नको व्हायला तिथं जाऊन आम्ही बसावं आणि अर्ध्या तासाने हळद चालू व्हायला. 100% मग तर नक्कीच होईल. नाही तो विषयच नाही, ते तर होणारच आहे भाई. 100% तो विषय आहे की आपण तिथे जाऊन फक्त त्यांनी बोलवले खरं आता घाईघाईमध्ये, पण तिथे जाऊन आता फक्त आपल्याला बसायचं. तर आता डायरेक्ट हॉलवर भेटू आपण. तर आता आम्ही हॉलवर आलेलो आहे आणि आता हळदीची तयारी चालू झालेली आहे. आता हळद शूट करू आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रोग्राम. तर आता आम्ही आलेलो आहे, हळद पण उरकलेली आता. चहा पितो आम्ही. चहा आता शेवटचं शूट चालू आहे. कपल शूट झालं तर मग आम्ही मोकळे होणार आहे, कारण करतोय कपल शूट आत्ता. खुश. वेडिंग आता झालेली आहे पूर्ण, कपल शूट चालू आहे. कपल शूट झालं का आम्ही आता निघणार आहे घराकडं आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग पण एंड होऊन जाईल. आज काय लय तुम्हाला वेडिंगचं दाखवता नाही आलं मला, कारण की आजची वेडिंग खूप म्हणजे फार घाम निघाला आजच्या वेडिंगला शूट करून आणि त्याच्यामुळं आणि हेल्पर पण नव्हतं त्याच्याकडून शूट करून घेता येईल, त्याच्यामुळं काय आज एवढं शूट करता नाही आलं. सुदर्शन भाऊ आलेली आहेत. काय वाटतं, कशी होती आजची वेडिंग? कोणाची इच्छाच नाही की काय बोलावं, त्याच्यामुळं जास्त ब्लॉग पण बनवता नाही आला. बघू काय होते ते. आता शेवटचं शूट चालू आहे, तेवढं झालं का मग त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे घरी.
आजचं लोकेशन आहे वेडिंगचं. बँकेट हॉल आहे वरती आणि खाली अशा प्रकारे लोकेशन आहे. इथं पण कपल शूट करून झालेलं आहे. इथं आता कपल शूट चालू आहे आणि इकडं पण चांगला एरिया होता शूटसाठी. आणि आता करण भाऊ शूट करून घेतात, फोटो काढून घेतात.